नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. इकडे आता श्रावण महिन्यातील मंगळागौरीच्या दिवशी सुभेदारांच्या घरात खूप मोठा धमाका होणार आहे. प्रिया आणि अस्मिता दोघीही मिळून आता मंगळागौर खेळत असताना अचानक सायलीला जोरदार डोक्यावर पाडण्याचा त्या डाव आखतात आणि प्रियाचं खरं तर सायलीला मारण्याचाच डाव असतो. परंतु अस्मिता आता तिच्यासोबत असल्यामुळे तिला याबाबतीत खुलासा करता येत नाही. परंतु तिच्या डोक्यामध्ये नक्की प्लॅन असतो आणि सायलीला आज काही झालं तरी आज मारायचं आणि अर्जुनला मिळवायचं. तर सायलीचं आता सजलेलं रूप पाहून अर्जुन मात्र तिच्या प्रेमात पडतो आणि सायलीकडे एकटक पाहत असतो. प्रियाने सायलीला मारण्याचा प्लॅन तर बनवलेला असतो, परंतु तिथे अचानक प्रतिमेची एंट्री होणार आहे आणि प्रतिमाच आता स्वतःच्या मुलीचा जीव वाचवणार आहे. प्रियाचा प्लॅन पूर्णपणे आता फ्लॉप होणार आहे. तर प्रतिमा आता सुभेदारांच्या घरात धमाकेदार एंट्री होणार आहे. तर इकडे आता कल्पनाने सायलीची पहिली मंगळागौर साजरी करण्याचा घाट घातलेला असतो. पूर्णाजी आता कल्पनाचा त्या निर्णयाला अजिबात मान्यता देत नाहीत. त्यामुळे इकडे आता कल्पना स्वतः सायलीला पहिली मंगळागौर करण्याचा निर्णय घेते. कल्पना अर्जुनला आणि सायलीला रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते, आता आपल्या घरी मंगळागौर साजरी करायची आहे, त्यामुळे तू आणि अर्जुन दोघे आता नटून थटून राहा. तेव्हा अर्जुन मंगळागौरीबद्दल विचारतो तर कल्पना आता सर्व काही माहिती सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा, तर हा तर बायकांचा कार्यक्रम आहे, मग त्यामध्ये सायलीसोबत मी कशाला थांबू? तर कल्पना अर्जुनला म्हणते, तुझ्या बायकोचा पहिलाच हा कार्यक्रम आहे, तिची पहिलीच मंगळागौर आहे, त्यामुळे तू तिच्यासोबत असलास तर तिला खूप बरं वाटेल आणि मंगळागौर साजरी करण्याचा तो दिवस उघडतो. आणि त्याचवेळी कल्पना आता सायलीला नऊवारी साडी आणि खूप सारी दागिने आणून देते. तर पहिलीच मंगळागौर असल्यामुळे सायलीसुद्धा आता खूप खुश असते आणि एक्सायटेडसुद्धा असते. तर इकडे आता कल्पना प्रतिमाचा एक हार काढते आणि सायलीला म्हणते, हा हार पाहिल्यानंतर मला प्रतिमाची आठवण येते, कारण त्यावेळी तिने हा हार घातला होता आणि मला खूप आवडला होता. म्हणून प्रतिमाकडे हा हार मी मागितला आणि तिने मला भेट म्हणून दिला. परंतु आज हा हार तू घाल, म्हणजे आता साडीवर तुला खूप उठून दिसेल. तर आता सायलीचं रूप खूप छान दिसत असतं. प्रतिमेचा आता तिला आशीर्वादच भेटलेला असतो. अर्जुन परत परत कल्पनाला तेच म्हणत असतो की हा बायकांचा कार्यक्रम आहे, मग मी कशाला थांबू? तर इकडे आता कल्पना सायलीला घेऊन आता कार्यक्रमामध्ये येते. परत परत कल्पना आता सायलीची दृष्ट काढत असते. हा बायकाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे अर्जुन खूप लाजत असतो. त्यानंतर मंगळागौरीच्या दिवशी आता नैवेद्य दाखवायचा असतो. तेव्हा आता प्रियाने अस्मिताने मुद्दाम प्लॅन रचलेला असतो की सायलीची पहिली मंगळागौर नीट पार पाडू द्यायची नाही आणि आता यामध्ये खोडा घालायचा. तर सर्व आलेल्या बायकांसमोर सायलीला तोंडावर कसे पाडायचे, आता बायकांची येण्याची वेळ झालेली असते. तेव्हा आता कल्पना सायलीला पटकन नैवेद्य बनवून तयार आणण्यासाठी सांगते, परंतु नैवेद्य बनवण्यासाठी जे काही सामान लागणारं असतं ते अस्मिताने मुद्दाम लपवून ठेवलेलं असतं. तर इकडे आता पूर्णाजी या मुलीवरती काहीतरी काम सोपवलं तर ती काहीतरी गडबड घोटाळा करतेच असं म्हणत असते आणि तिच्यावर खूप चिडलेली असते. अर्जुन म्हणते, अरे सामानच नाही ना, मग आपण पुन्हा आणू आणि पुन्हा एकदा तयारी करू. तर अश्विन सर्व काही सामान आणायला जातो. तर सायली पटकन आता मंगळागौरीसाठी नैवेद्य तयार करते आणि तिकडे अस्मिताचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतो. तर प्रताप कल्पनाला म्हणतो, अगं हा बायकांचा कार्यक्रम आहे, आम्हा पुरुषांचं इथं काय काम? तेव्हा तिकडे आता कल्पना हसतच अश्विनचं नाव घेते. त्याचं लग्न तर कुठे झालंय, त्यानं इथं थांबलं तर छान वाटेल, त्याला कंटाळा जाणार त्याचा ना. अश्विनचं अजून लग्नसुद्धा झालेलं नाही, तो किती एक्सायटेड आहे पहा ना. असं म्हटल्यावर सर्वजण आता त्याच्यावर हसू लागतात. पूर्णाजी म्हणते की आता काय झालं, पुढच्या वर्षी अश्विनची बायकोसुद्धा येईल ना, मग तिचीसुद्धा मंगळागौर आपण करू. परंतु अश्विनचं प्रेम प्रकरण असतं हे सायलीला माहिती असतं, म्हणून ती जरा गप्पच बसते आणि आता सायलीला सर्वजण तयार होऊन खाली येण्यासाठी सांगतात. सायली आता कल्पनाने दिलेले सर्व दागिने, खानदानी पोशाख आणि नऊवारी साडी नेसून खाली आलेली असते. सायलीला ते नटलेलं पाहून अर्जुन मात्र तिच्याकडे एकटक पाहतो. तर इकडे आता पूर्णाजी कल्पनाला म्हणते, अगं कल्पना, तू किल्लेदारांच्या घरी रविराजांच्या घरी बोलवलंस की नाही? तर आता कॉल वगैरे केला होतास की नाही? तर आता तन्वी आणि सुमन आलेच असतील असं आता कल्पना सांगते. सुमनला काहीतरी काम आहे, ती येणार आहे, परंतु तन्वी पण येण्याचे सांगते. अर्जुनला मात्र राग आलेला असतो. परंतु आता इकडे अस्मिता आता पूर्णाजीला इशारे करत म्हणते की तन्वी येणार आहे आणि तिचा मला कॉल आला होता. पूर्णाजीचं मन न दुखवण्यासाठी आता अर्जुनसुद्धा म्हणतो ठीक आहे. त्यामुळे सायली आता अर्जुनला शांत करण्यासाठी खुणवत असते. परंतु प्रिया पण आलेली असते आणि सुमंत पण आलेली असते. त्यांना पाहून सर्वजण खुश होतात. तर आता माझं बाळ किती सुंदर दिसते असं पूर्णाजी तन्वीला म्हणत असतात. तर सर्व काही बायका आलेल्या असतात. सर्व काही बायका आता
खूप मंगळागौरीसाठी उत्सुक असतात. आता सायलीच्या हातून मंगळागौरीचे पूजन होते आणि खेळायला सुरुवात होते. तर सायलीला पाहून तिकडे आलेल्या सर्व बायका पूर्णाजीला म्हणतात, अहो पूर्णाजी, तुमची तर सून लाखात एक आहे बरं का, तुमच्या घराण्याला शोभते. तर आता प्रियाचा खूप झळफळाट होत असतो. स्वतःच्या मनात आता ती तिच्या जागी स्वतःला पाहत असते. परंतु सायली आता मध्ये कुठे कडमडली, अर्जुन माझ्यापासून दूर गेला असं म्हणत असते. आता थांब सायली, मी तुला चांगली सद्दल घडवते असं म्हणते आणि मंगळागौरीचे सर्व काही खेळ चालू असतात. अस्मिता आता प्रियाला ओढत घेऊन जाते आणि म्हणते, मी एक प्लॅन केला आहे, परंतु तो प्लॅन आता फ्लॉप झाला होता. नैवेद्याचं सर्व सामान मी लपवलं होतं, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. अर्जुनने शेवटी ते हुडकून काढलेच आणि आता अश्विनने नवीन सामान आणले, त्यामुळे मंगळागौरीचा नैवेद्य पूर्ण झाला. परंतु आपल्या हातात काहीतरी करायला हवं. तेव्हा प्रियाला म्हणते की थांब, आपण ज्यावेळी आपण तिच्यासोबत खेळू ना, तेव्हा काय करायचं, इकडे तिकडे पाहायचं आणि तिला डोक्यावर पाडायचं. तर आता बायका किती छान खेळतात ते बघ आणि तसंच खेळायला शिक. खेळता खेळता आपण सायलीला आता पाडूया, म्हणजे ती डोक्यावर पडली तर कायमची मरून जाईल, जेणेकरून तिला दुखापत होईल. सायली तिकडे बेशुद्ध पडेल आणि प्रियाला खूप मोठा प्लॅन असतो. तर अर्जुन आता डाऊट आलेला असतो, त्यामुळे अर्जुन आता तन्वी आणि सायलीचे बोलणं ऐकलेलं असतं आणि आता सायलीच्या पाठीमागे येऊन उभा राहतो. तिथल्या बायका आता अर्जुनला मुद्दाम टोमणा मारू लागतात. काय रे अर्जुन, बायकोशिवाय चैन पडत नाही वाटतं. अर्जुन तिकडे म्हणतो, नाही, माझ्या बायकोची पहिलीच मंगळागौर आहे ना, त्यामुळे मी सर्व काही पाहण्यासाठी इथे थांबलेला आहे. अर्जुन म्हणतो, परंतु प्रिया काहीतरी करणार हे अर्जुनला पक्क माहिती असतं. प्रियासोबत आता बोलण्याचं नाटक करत असते आणि सायलीला आता डोक्यावर कसं पाडायचं याचा विचार करत असते. आता सायलीच्या डोक्याला जबरदस्त मार लागेल आणि ती बेशुद्ध पडेल, असा काहीतरी गेम करायला हवा असं म्हणते. आणि तेवढ्यात आता प्रतिमा, सायलीची आई, स्वतःच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी तेथे आलेली असते. चेहऱ्यावर ओढणी पांघरून ती आलेली असते, जेणेकरून तिला कोणी ओळखू नये. आता प्रिया खेळ खेळत असताना अचानक सायलीला सोडून देते. इतक्यात आता पाठीमागून प्रतिमा येते आणि प्रियाला आता पूर्णपणे ढकलून आता सायलीला वाचवते आणि सायलीला जीवदान देते आणि प्रियाचा प्लॅन उधळून लावते. तर इकडे आता अस्मिता विचार करते की हे कसं काय झालं, ही बाई कुठून आली, दरवेळी कोण ना कोणतरी मदत करतंच आणि आता काय करायचं म्हणून ती आता प्रियाकडे धाव घेते. तर प्रिया म्हणते की आता मी सायलीला सोडून दिलं, परंतु ती वाचली, आता काय होणार, ही बाई नेमकी कोण आहे, म्हणून ती तिचा शोध घेऊ लागतात. परंतु प्रतिमा तिथून निघून जाते. परंतु सायलीचा जीव वाचलेला असतो आणि आता प्रतिमाची सुभेदारांच्या घरी धमाकेदार एंट्री झालेली असते. परंतु खऱ्या अर्थाने प्रतिमा आता सुभेदारांच्या घरी कधी येईल आणि पूर्णाजीची आणि तिची कधी भेट होईल, सायली हीच खरी तन्वी आहे हे प्रतिमा कसं सिद्ध करेल, हे येणाऱ्या भागातच आपल्याला समजणार आहे.